नमस्कार. आपल्या आयुष्यात ना कधी-कधी अशी एखादी घटना घडते जी आपल्याला आतून पूर्णपणे हलवून टाकते. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रातील अशाच एका प्रसंगाबद्दल बोलणार आहोत, जिथे त्यांची करुणा समुद्रासारखी अथांग, विशाल दिसते. चला बघूया ही कथा आपल्याला नेमकं काय शिकवते. तर कथेची सुरुवातच होते श्रीपादांच्या या शक्तिशाली वचनाने. हे फक्त शब्द नाहीत, हे एक वचन आहे, एक अभयदान आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. त्यांची कृपा कोणत्याही संकटापेक्षा खूप मोठी आहे. विचार करा, केवळ त्यांची एक नजर आपल्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करू शकते. केवढी मोठी गोष्ट आहे ही. पण ही जी कथा आहे ही आपल्यापर्यंत पोहोचली कशी, हे जाणून घेणे इंटरेस्टिंग आहे. कारण ही कोणीतरी ऐकीव सांगितलेली गोष्ट नाहीये. ही एका प्रत्यक्ष दर्शिनीने सांगितली आहे. त्यांचं नाव आहे शंकर भट, जे स्वतः सत्याच्या मार्गावर चालणारे एक साधक होते. आणि आपण हे संपूर्ण घटना त्यांच्या नजरेतून पाहणार आहोत. शंकर भट म्हणजे कोणी वेगळे नव्हते. ते आपल्यासारखेच एक सामान्य माणूस होते, जे जीवनाचा अर्थ शोधायला तीर्थयात्रेला निघाले होते. आणि म्हणूनच ही कथा कोणतीही काल्पनिक गोष्ट वाटत नाही. हा एका भक्तानी स्वतः अनुभवलेला, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग आहे. त्यामुळेच यातला प्रत्येक शब्द आपल्याला खरा वाटतो आणि थेट हृदयाला जाऊन भिडतो. तर शंकर भटांच्या या प्रवासात एक असा क्षण आला, ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. तो क्षण म्हणजे त्यांची श्रीपाद श्रीवल्लभाशी झालेली भेट. पण ही भेट इतकी खास का होती, हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी गुरु म्हणजे नेमकं काय, त्यांचं स्वरूप काय असतं हे समजून घ्यावं लागेल. आता हे जे वचन आहे ना, ते आपल्याला जरा थांबून विचार करायला लावतं. गुरु म्हणजे फक्त कोणीतरी शिकवणारे शिक्षक नाहीत. ते एका दीपस्तंभासारखे आहेत, जे आपल्या भरकटलेल्या मनाच्या नावेला योग्य दिशा दाखवतात. गुरु म्हणजे एक अशी चैतन्य शक्ती, जी आपलं चंचल, अस्थिर मन शांत करते आणि आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणते. आणि ह्याच गुरुतत्वाचं एक इतकं सुंदर उदाहरण एका छोट्याशा बोधकथेतून आपल्याला मिळतं. ही कथा आहे एका गरीब ब्राह्मणाची आणि त्याच्या एका अपूर्ण घराची, जी आपल्याला एक खूप मोठा आध्यात्मिक धडा शिकवून जाते. ह्या कथेचा नायक आहे एक वृद्ध ब्राह्मण. बिचारा गरीब आहे आणि त्याच्या मनात सांसारिक चिंतांनी अक्षरशः घर केलंय. तो आपल्या सगळ्या समस्यांचं ओझं घेऊन श्रीपादांसमोर येतो. अगदी आपल्यापैकी अनेकांसारखाच, नाही का? आणि त्याची चिंता तरी काय होती? आश्चर्य वाटेल, पण ती होती त्याच्या अर्धवट राहिलेल्या घराची. ही तशी बघायला गेली तर एक अगदी सामान्य चिंता आहे, हो ना? पण हीच लहानशी गोष्ट त्याच्या मनाची शांती हिरावून घेत होती. यावरून कळतं की कधीकधी छोट्या छोट्या चिंतासुद्धा आपल्या मनावर किती मोठा ताबा मिळवू शकतात. आणि श्रीपाद काय करतात? ते त्या ब्राह्मणाचं बोलणं अगदी शांतपणे, करुणेने ऐकून घेतात. ते त्याच्या चिंतेला कमी लेखत नाहीत, त्याची चेष्टा करत नाहीत. आणि इथेच कथेला एक सुंदर कलाटणी मिळते, जेव्हा श्रीपाद त्याला एक दिव्य वचन देतात, एक आश्वासन. आणि हे आहे ते अद्भुत वचन. श्रीपाद फक्त काळजी करू नकोस असं वरवरचं नाही म्हणत. ते पुढे म्हणतात, अरे तुझं घर तर कधीच बांधून झालंय. आणि फक्त घरच नाही, तर तू तुझ्या कर्मांच्या बंधनातूनही आता मुक्त झाला आहेस. ह्याचा अर्थ खूप खोल आहे बघा. खरी समस्या घराची नव्हतीच, ती होती कर्माची. आणि श्रीपादांनी ती मूळ समस्याच दूर केली. त्या ब्राह्मणाला दिलेलं हे वचन म्हणजे केवळ एक आश्वासन नव्हतं, ते होतं एक अभयवचन. चला जरा खोलवर जाऊन बघूया की ही शक्तिशाली संकल्पना, हे अभयवचन म्हणजे नक्की काय असतं. तर हे अभयवचन म्हणजे काय? अभय म्हणजे भीतीचा अभाव, म्हणजे निर्भयता. जेव्हा सद्गुरू आपल्याला अभयवचन देतात, तेव्हा ते जणू काही आपल्याला एक अदृश्य पण अतिशय शक्तिशाली असं दैवी कवच देतात. असं कवच जे आपलं सर्व संकटांपासून आणि भीतीपासून रक्षण करतं. तर मग श्रीपादांचं हे वचन आपल्याला नेमकं काय काय देतं? चला बघूया. पहिलं, ते आपल्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण देतं. दुसरं, ते आपल्याला कर्माच्या ओझ्यातून मुक्त करतं, अगदी त्या ब्राह्मणाप्रमाणे. तिसरं, ते आपल्याला शिकवतं की जीवनाची खरी पूर्तता ही फक्त आणि फक्त शुद्ध भक्तीत आहे. आणि चौथं म्हणजे ते आपल्याला त्या परमशांतीचा अनुभव देतं, जिथे कोणतीही चिंता पोहोचूच शकत नाही. आता ही जी कथा आहे ना, आणि हे जे अभयवचन आहे, तिचा संदेश खरं तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. ती आपल्याला आठवण करून देते की आपल्यासमोर नेहमीच दोन मार्ग असतात. निवड आपल्याला करायची आहे. जरा विचार करा, आपल्यासमोर नेहमीच दोन रस्ते असतात.
एक आहे कर्माचा खडतर मार्ग, जो काट्यांनी भरलेला आहे, जिथे आपण सतत चिंता आणि संघर्षाच्या जाळ्यात अडकतो. आणि दुसरा आहे भक्तीचा सुंदर मार्ग, जो फुलांनी सजलेला आहे, जिथे सद्गुरूंची कृपा आपली सावली बनून सोबत चालते. एका मार्गावर भीती आहे, तर दुसऱ्यावर अभय. एकाचं ध्येय संघर्ष आहे, तर दुसऱ्याचं शांती. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? तो हाच की खरी निस्वार्थ भक्ती ही कोणतीही सामान्य गोष्ट नाहीये. ती एक अशी प्रचंड शक्ती आहे जी आपलं प्रारब्ध, आपलं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. ती आपल्या भूतकाळातील कर्मांचं ओझं हलकं करू शकते आणि आपल्याला एका नवीन, मुक्त जीवनाची संधी देऊ शकते. आणि आता जाता जाता एक प्रश्न जो मी तुमच्यासाठी सोडून जात आहे. त्या ब्राह्मणाला तर श्रीपादांकडून भीतीतून मुक्ती मिळाली, पण आपण स्वतःला विचारूया, आपल्यासाठी भीतीशिवाय जगणं म्हणजे काय? यावर थोडा विचार नक्की करा.